गुड मॉर्निंग. काल आपण अल्किन हा पार्ट चालू केलेला होता. त्या अल्किन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अनसॅच्युरेटेड ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्समध्ये ज्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर असतं त्याला आपण अल्किन म्हणतो, हे लक्षात घ्या. आता ह्या अल्किनमध्ये जी कार्बन डबल बॉन्ड कार्बन लिंकेज आहे त्याला ओलेफिनिक लिंकेज असं म्हटलं जातं. आता हा जो ओलेफिनिक लिंकेज आहे हे नाव काय येतं तर ऑइल फॉर्मिंग सबस्टन्स विथ क्लोरीन ऑर ब्रोमीन, म्हणजे हॅलोजन ग्रुप बरोबर ज्यावेळी ते रिॲक्शन्स करतात त्याला ऑइल फॉर्मिंग कॅरेक्टर्स किंवा प्रॉडक्ट प्रोड्यूस करतात, म्हणून त्याला ओलेफिन किंवा ओलेफिनिक लिंकेज म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. किंवा ह्यालाच इथिलिनिक लिंकेज सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इथिलिनिक लिंकेज. इथिलीन हा त्याच्यातला महत्वाचा पहिला पर्टिक्युलरली मेंबर आहे कुणाच्या मधला? अल्किन मधला. हे आपण कालच्या कॅरेक्टर्समध्ये बघितलेलं होतं. तसंच त्याचं जनरल फॉर्म्युला आपण बघितलेला होता. CnH2n मधला जनरल फॉर्म्युला हा सुद्धा आपण बघितलेला होता. आता सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो की हे अल्किन नॉर्मल कंडिशन्समध्ये किंवा आपल्याला ह्युमन लाईफमध्ये कुठं हे अवेलेबल आहेत किंवा कुठं आपण बघतो नॉर्मल कंडिशन्समध्ये. जर तुम्ही बघितलं जर्मिनेशन ऑफ अ सीड अँड मॅच्युरेशन ऑफ अ फ्लॉवर ज्या वेळेला होतं त्यावेळेला जो अल्किन आहे, ज्या अल्किन बघायला मिळतो तर तिथं इथिन मिळतं. इथिन नावाचं अल्किन प्रेझेंट असतं, पर्टिक्युलरली जर्मिनेशन ऑफ अ सीड अँड मॅच्युरेशन ऑफ अ फ्लॉवरिंग किंवा फ्लॉवर मॅच्युरेशन होण्याकरता. दॅट इज नंबर 1. हे डोक्यात ठेवा. तसंच लिमोनाइन. ओके, लिमोनाइन म्हणजेच लेमन. लेमन म्हणजे ज्या वेळेला एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ लेमन म्हणजेच लिंबू किंवा एक्स्ट्रॅक्शन ऑफ अ ऑरेंज करतो, जो स्मेल येतो लेमनचा स्मेल किंवा ऑरेंजचा स्मेल आहे त्यामध्ये आपल्याला लिमोनाइन हे कॅरेक्टर म्हणजे अल्किनचं कॅरेक्टर बघायला मिळतं. तसंच इथिन हे ज्या वेळेला आपण रिपनिंग ऑफ अ फ्रुट्स म्हणजे पिकलेली फळं म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा इथिन हे कॅरेक्टर बघायला मिळतं. तसंच पुढं बीटा फेल अँड्रीन. बीटा फेल अँड्रीन हे पर्टिक्युलरली एक अल्किन आहे. ते तुम्हाला युकलिप्टस ऑइलमध्ये प्रेझेंट असतं, हे लक्षात ठेवा. युकलिप्टस ऑइलमध्ये जर त्याचं अनालिसिस केलं ओके तर तो तुम्हाला बीटा फेल अँड्रीन हे बघायला मिळतं. तसंच आयसोप्रीन नावाचं अल्किन आहे, ते नॅचरल रबरमध्ये बघायला मिळतं. तसंच बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन तुम्ही कॅरेट गाजर जे आपण खातो त्या कॅरेटमध्ये जे अल्किन आहे ते बीटा कॅरोटीन नावाचं अल्किन आहे. आणि हे बीटा कॅरोटीन हे पर्टिक्युलरली डिकम्पोज होतं आणि रेटिनॉल म्हणजेच व्हिटॅमिन ए मध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणून कॅरेट गाजर खावा असं म्हणतात, कारण त्याचं डिकम्पोजिशन होऊन आपल्याला बीटा कॅरोटीन हे पर्टिक्युलरली आय कंडिशन्स म्हणजे ऑफ्थॉल्मिक कॅरेक्टर्स इम्प्रूव्ह करण्याकरता म्हणजे नजर चांगली होण्याकरता आपल्याला हे बीटा कॅरोटीन अल्किन बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. तसंच झिंजीबेरिन. झिंजीबेरिन ऑइल ऑफ झिंजिबर म्हणजे आल्याचं तेल काढलं किंवा आलं तर आल्यामध्ये आपल्याला झिंजीबेरिन नावाचं अल्किन कॅरेक्टर बघायला मिळतं. आणि पुढं अल्फा फॅरेन्सिन. काय आहे? अल्फा फॅरेन्सिन जे स्किन ऑफ ॲपल म्हणजेच ॲपलचा वरचा जो कातडी, स्किन म्हणजे आता कातडी म्हणू नका, ते जे आपण ॲपलचा वरचा पार्ट काढतो ओके ते स्किनवरती म्हणजेच वरचा जो प्रोटेक्टिव्ह पार्ट आहे तो स्किनमध्ये, स्किन ऑफ ॲपल असेल किंवा कुठलाही स्किन ऑफ एनी फ्रुट्स जे असेल तर तिथं अल्फा फॅरेन्सिन पर्टिक्युलरली ॲपलच्या स्किनमध्ये हा अल्फा फॅरेन्सिन अल्किन आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो. इथिन जर्मिनेशन ऑफ अ सीड, मॅच्युरेशन ऑफ अ फ्लॉवर अँड रायपनिंग ऑफ अ फ्रुट्समध्ये बघायला मिळतो. लिमोनाइन लेमन ज्यूस किंवा ऑरेंज, जो लेमन आणि ऑरेंजचा जो स्मेल आहे तो ड्यू टू लिमोनिन ह्या पर्टिक्युलरली अल्किनमुळे बघायला मिळतो. फेल अँड्रीन हा युकलिप्टस ऑइलमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आयसोप्रीन नॅचरल रबरमध्ये कॅरेक्टर आहे. तसंच बीटा कॅरोटीन कॅरेटमध्ये आहे जे ऑफ्थॉल्मिक कॅरेक्टर इम्प्रूव्ह करतं बाय डिकम्पोजिंग विथ रेटिनॉल म्हणजेच व्हिटॅमिन ए मध्ये.
नंतर जिंजीबेरिन, जिंजर म्हणजे आल्यामध्ये असतं, आणि अल्फा फॅरेन्सिन स्किन ऑफ ऍपल्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं, तर त्या काल सांगत असताना की जो डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे कार्बनचा, तो कार्बन इच कार्बन दोन्हीही डबल बॉन्डच्या जवळचे म्हणजे उजव्या बाजूचा आणि डाव्या बाजूचा जो कार्बन आहे तो sp2 हायब्रिडायझेशन स्टेट मध्ये आहे. त्याचं स्ट्रक्चर ट्रायगोनल प्लॅनर आहे आणि बॉन्ड हा 120 डिग्रीचा येतो, हे आपण कालच्या भागात बघितलेलं होतं. मग नेमकं त्याचं स्ट्रक्चर कसं असतं तर ते आपण बघूया. तर हा आपल्याला कार्बन हा त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे एस मध्ये म्हणजेच 2s मध्ये आपल्याला 1 आणि 2p3 हे एक्साइटेड स्टेट मध्ये बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आता अल्केन मध्ये हा एस आणि हे पी चे 3 म्हणून sp3 होतात, परंतु ज्या वेळेला डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं त्यावेळेला हा एस आणि पी चे 2 मिळून sp2 हे असे 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स बघायला मिळतात. म्हणजेच इच कार्बन जो आहे तो sp2 मध्ये येतो आणि sp2 चे 3 हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतात. किती होतात? 3 हायब्रिड ऑर्बिटल्स आणि एक आपल्याला अनहायब्रिडाइज्ड राहतो. म्हणजे इच कार्बनचा एक अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल, म्हणजेच तो हायब्रिडायझेशन प्रोसेस मध्ये पार्ट घेत नाही, म्हणून तो अनहायब्रिडाइज्ड राहतो, हा लक्षात ठेवा. मग काय होतं, आता दुसरा जर कार्बन आपण इथं घेतला तर बघा ह्याचा 1 2 3. आता बघा हा कार्बन टू कार्बन म्हणजेच हा बॉन्ड आहे, हा कार्बन टू कार्बन हा बॉन्ड घेतला तर sp2 ओव्हरलॅप झाला. काय झालं? sp2 म्हणजे सिग्मा बॉन्ड तयार झाला. आता हा कार्बन डाव्या बाजूचा कार्बन ओके आणि एक हायड्रोजन मिळून हा एक, म्हणजेच तुम्हाला sp2s ओव्हरलॅप झाला. म्हणजे कार्बन हायड्रोजन मध्ये आपल्याला sp2s ओव्हरलॅप बघायला मिळाला. तसंच दुसरा हायड्रोजन म्हणजेच हा हायड्रोजन झाला. तसंच हा कार्बन घ्या, तो एक हायड्रोजन आणि हायड्रोजन म्हणजे हा एक आणि हा एक असा sp2s ओव्हरलॅप न आपल्याला हायड्रोजन बघायला मिळतो. मग हा जो अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे तो हा आपल्याला इथं कोॲक्सल ओव्हरलॅप झाले, म्हणजे अलॉंग विथ न्यूक्लिअर ऍक्सिस, हा अलॉंग विथ न्यूक्लिअर ऍक्सिस झालेला आहे ओव्हरलॅप. परंतु हा आणि हा परपेंडिक्युलर आहे की नाही बघा ह्या न्यूक्लिअर ऍक्सिसला. ओके, ह्या न्यूक्लिअर ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे. मग परपेंडिक्युलर हा आणि हा हे ज्यावेळेला परपेंडिक्युलर येतं म्हणजेच हा अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल येतो, तो साइड वाईज काय तयार होतो? साइड वाईज, त्यालाच लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणतात आणि लॅटरल ओव्हरलॅपिंग मुळे आपल्याला पाय बॉन्ड तयार होतो आणि म्हणून तुम्हाला सी डबल बॉन्ड सी कॅरेक्टर ज्या वेळेला येतं त्यावेळेला हा सिग्मा आणि हा पाय बॉन्ड असा आपल्याला बघायला मिळतो. का तर sp2 ओव्हरलॅप मुळे आपल्याला पर्टिक्युलरली कार्बन सिग्मा बॉन्ड तयार होतो आणि लॅटरल ओव्हरलॅपिंग साइड वाईज कारण परपेंडिक्युलर आहे कोॲक्सलला म्हणून आपल्याला पाय बॉन्ड क्रिएट होतो. आता पाय बॉन्ड हा वीक आहे, ते पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे लक्षात ठेवा. अल्केन मध्ये फक्त एकच सिग्मा बॉन्ड आहे, परंतु अल्किन्स मध्ये सिग्मा आणि पाय बॉन्ड आहे, हे डोक्यात ठेवा. मग कार्बन मध्ये sp2 न सिग्मा बॉन्ड आणि पर्टिक्युलरली अनहायब्रिडाइज्ड मुळे पाय बॉन्ड क्रिएट होतो, हे लक्षात ठेवा. कार्बन हायड्रोजन मध्ये sp2s ओव्हरलॅप, sp2 कोणाचं तर कार्बनचा sp2 आणि s म्हणजे हायड्रोजनचा s ऑर्बिटचं ओव्हरलॅप होतो, हे लक्षात ठेवा आणि म्हणून sp2s ओव्हरलॅप बघायला मिळतं. आता लक्षात घ्या बॉन्ड लेंथ जर नुसती सिंगल कार्बन सिंगल बॉन्ड सिंगल घेतली तर 154 पिकोमीटर येते. ही बॉन्ड लेंथ लक्षात ठेवा 154 पिकोमीटर ऑफ कार्बन सिंगल बॉन्ड जे अल्केन मध्ये आहे.
154 पिकोमीटर हे कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळतं. मग परंतु ज्या वेळेला पाय इलेक्ट्रॉन्स येतात म्हणजे पाय ऑर्बिटल्स, पाय बॉन्ड तयार होतो साइड वाईज मुळे, त्यावेळेला काय होतं, ह्यामध्ये इलेक्ट्रॉन्सच्या पर्टिक्युलरली रिपल्शन आणि ह्याच्या कॅरेक्टर्समुळं ती बॉन्ड लेंथ रिड्यूस होते. म्हणून कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा 134 पिकोमीटर एवढं कॅरेक्टर बघायला मिळतं. 134 पिकोमीटर कॅरेक्टर येतं. आणि लक्षात ठेवा 134 पिकोमीटर हे कॅरेक्टर बॉन्ड लेंथचं येतं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. परंतु पाय बॉन्ड कसा आहे, वीक आहे. पाय बॉन्ड वीक कॅरेक्टर असल्यामुळं लक्षात घ्या ह्याची जी एनर्जी आहे, पाय बॉन्डला एनर्जी ही कमी लागते. ओके, परंतु सिग्मा बॉन्डला एनर्जी ही जास्त लागते, हे लक्षात ठेवा. म्हणून पाय बॉन्ड ज्या वेळेला येतो तो इझिली ब्रेकडाऊन होतो, कारण का वीक कॅरेक्टरचा आहे. आणि जिथं जिथं पाय बॉन्ड आहे तिथं मी तुम्हाला सांगितलं ऍडिशन रिॲक्शन होते. इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिॲक्शन कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये होतं. आणि कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन मध्ये आपल्याला न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिॲक्शन होते. हे मी तुम्हाला ज्या वेळेला मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन, टाइप्स ऑफ रिॲक्शन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मग हे कॅरेक्टर्स तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली स्ट्रक्चर कसं आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि बॉन्ड अँगल मी सांगितला 120 डिग्रीचा बॉन्ड अँगल असतो आणि त्याचं स्ट्रक्चर येतं ट्रायगोनल प्लॅनर जॉमेट्री ही आपल्याला बघायला मिळते. आता हे ज्या वेळेला कॅरेक्टर्स म्हणजे तुम्हाला इंट्रोडक्शन्स मध्ये मी जे सांगितलं त्यातलं हे स्ट्रक्चर हा महत्वाचा पार्ट आहे, हे डोक्यात ठेवा. कारण का किंवा हे आपल्याला पर्टिक्युलरली जे स्ट्रक्चर कॅरेक्टर आहे, जे ट्रायगोनल प्लॅनर, बॉन्ड अँगल, ओके, कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ, कार्बन डबल बॉन्ड, कार्बनची बॉन्ड लेंथ, ओके, sp2 ओव्हरलॅप, sp ओव्हरलॅप, हे कॅरेक्टर्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. आता इथं आपण ज्या वेळेला इलेक्ट्रॉनचं म्हणजे इलेक्ट्रॉन्स डॉट स्ट्रक्चर्स काढायला जातो तर इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर ज्या वेळेला काढायला जाईल आपण, आता हा कार्बन कार्बन आहे. ओके, तर आता कार्बन करता आपण क्रॉस घेणार, हायड्रोजन करता आपण डॉट घेणार. तर तुम्हाला दोन हायड्रोजन आहेत, तुम्हाला माहिती आहे. इथं क्रॉस, इथं एक असा येईल, हा क्रॉस इथं एक एच येईल, इथं एक क्रॉस, इथं एच येईल, इथं एक क्रॉस, इथं एक एच येईल. परंतु ह्यामध्ये दोन क्रॉस येणार, म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर हे कुणाचं बघायला मिळणार आहे हे लक्षात ठेवा. तर इथिन मॉलिक्युलचं स्ट्रक्चर बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. म्हणजे असं काढा किंवा तुम्ही हे असं पण काढू शकता. हे असं जरी काढलं तरी सुद्धा चालू शकतं, हे लक्षात ठेवा. हा इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. हा महत्वाचा पार्ट कसा आपल्याला म्हणजे कुठल्याही आले म्हणजे समजा आता प्रोपीन घेतलं तर प्रोपीनचं काढत असताना लक्षात घ्या, हा तुमचा कार्बन 1 2 3 3 हायड्रोजन पहिल्यांदा काढून घ्या. इथं पहिल्या कार्बनला, ओके, हे काढून घेतलं. इथं तुम्हाला 2 हायड्रोजन काढून घ्या. ओके, आणि इथं एकच हायड्रोजन काढायचा, इथं एक आणि इथं एक काढून ठेवा. मग इथं हा इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर असं द्यायचं. ह्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे म्हणून हा असा येईल. ओके, इथं एक्स डॉट येईल, इथं एक्स डॉट येईल, इथं एक्स डॉट येईल आणि इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर येईल. म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर प्रोपीनचं हे आपल्याला बघायला मिळेल, एवढं लक्षात ठेवा. ओके, हे ऍक्च्युली आपल्याला बोर्डाच्या म्हणजे जेडब्ल्यू आणि नीटच्या दृष्टिकोनातून माहिती नाही, परंतु काही वेळेला 11वीला बोर्डमध्ये इलेक्ट्रॉनिक डॉट स्ट्रक्चर हे काय आहे हे विचारलं जातं. कारण का इलेक्ट्रॉन्सची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट हे माहिती असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. मग हे जे मी तुम्हाला आता सगळं सांगितलं ते जनरलाइज्ड कॅरेक्टर, इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ अल्किन. म्हणजे पहिल्यांदा आपण इंट्रोडक्शन अल्किनचं बघितलं, अल्किनची डेफिनेशन बघितली, अल्केनची स्ट्रक्चर काय आहे हे सुद्धा आपण बघितलं. बघा इंट्रोडक्शन्स मध्ये ओलेफिनिक लिंकेज, जनरल फॉर्म्युला,
त्याची डेफिनेशन ही बघितली आणि लाईफमध्ये आपल्याला कुठं इथिन, जिंजिबेरिन, अल्फा फॅरेन्सिन, बीटा फेरहायड्रिन, आयसोप्रिन हे कॅरेक्टर कुठं कुठं सापडतात, कुठं कुठं अल्किन सापडतात हे पण मी तुम्हाला सांगितलं आणि स्ट्रक्चर एक्सप्लेन केलेलं आहे. मग आता ह्यामध्ये जर तुम्ही क्लासिफिकेशन जर बघितलं तर क्लासिफिकेशन दोन प्रकारचं येतं. एक म्हणजे अल्किनचं क्लासिफिकेशन जर करायला गेला तर आपल्याला अल्किन हे सिमेट्रिकल अल्किन असं आणि अनसिमेट्रिकल अल्किन असं तुम्हाला दोन प्रकारच्या मध्ये बघायला मिळतं. आता सिमेट्रिकल म्हणजे काय, दोन्हीही अल्काइल ग्रुप म्हणजेच डबल बॉन्डच्या बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही अल्काइल ग्रुप सेम आहेत, सेम अल्काइल ग्रुप. आणि इथं आपल्याला CH3CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे हा आणखीन हा अल्काइल ग्रुप डिफरंट आहे, डिफरंट अल्काइल ग्रुप असेल तर अनसिमेट्रिकल आणि जर सेम असतील तर सिमेट्रिकल. म्हणजेच हा CH3CH डबल बॉन्ड CH3 ह्याला तुम्ही ब्यूट 2ENE म्हणतात. आणि हा जर घेतला CH3CH2 CH डबल बॉन्ड CH2 ब्यूट 1ENE म्हणजे ब्यूट 1ENE हे डिफरंट अल्काइल ग्रुप आहे म्हणून तो अनसिमेट्रिकल मध्ये येईल. ब्यूट 2ENE दोन्हीही सेम अल्काइल ग्रुप आहेत म्हणून सिमेट्रिकल कॅरेक्टर मध्ये येईल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल हे तुम्हाला दोन्ही पण कॅरेक्टर्स माहिती असले पाहिजे. म्हणजेच अल्किन्स आर क्लासिफाइड इनटू टू कॅरेक्टर्स, दॅट इज अनसिमेट्रिकल अँड सिमेट्रिकल अल्किन हे असं आपण म्हणतो, हे लक्षात ठेवा. सेम अल्काइल ग्रुप अँड डिफरंट अल्काइल ग्रुप हे कॅरेक्टर येतं, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात घ्या. आता पुढचा जो महत्वाचा पार्ट येतो जो म्हणजेच आयसोमेरिझम कॅरेक्टर. काय येईल, आयसोमेरिझम कॅरेक्टर. ऑलरेडी हे आपण बघितलेलं आहे तरी सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे की आयसोमेरिझम कॅरेक्टर हे कसं येणार. तर आयसोमेरिझम मध्ये चेन आयसोमेरिझम म्हणजेच अल्किन जे आहे, अल्किन हा एक्झिबिट करतो चेन आयसोमेरिझम, पोझिशन अँड जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हे कॅरेक्टर काय करतो, तो पर्टिक्युलरली एक्झिबिट करतो किंवा शो करतो. आता चेन म्हणजेच काय, पर्टिक्युलरली मॉलिक्युलर फॉर्म्युला इज द सेम. चेन मध्ये काय होतं, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट स्ट्रक्चरली डिफरंट. म्हणजेच चेन वाईज डिफरंट, म्हणजेच स्ट्रेट चेन अँड ब्रांच्ड चेन अशा प्रकारानं आपल्याला बघायला मिळतं. ते अल्किन एक्झिबिट करतं. मग असं कुठलं अल्किन एक्झिबिट करतं तर ब्यूट 1ENE म्हणजेच हा तुम्ही जर घेतला CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 आणि हा जर घेतला तुम्ही CH3 हा CH3 डबल बॉन्ड CH2 म्हणजेच ब्यूट 1ENE आणि पर्टिक्युलरली 1,2 मिथाइल प्रोपीन हे काय आहेत, चेन आयसोमर्स देतात ब्रांचिंग. कारण का मॉलिक्युलर फॉर्म्युला जर तुम्ही बघितला याच्यामध्ये कार्बन किती आहेत, 1 2 3 4 C4 आहे, 3 आणि 2 5 6 2 8 C4H8. इथं सुद्धा बघा 1 2 3 4 आहेत C4, 3 आणि 3 6 2 8 C4H8 म्हणजेच चेन आयसोमेरिझम येतं. तसंच पोझिशन म्हणजेच काय तर पोझिशन डबल बॉन्ड पोझिशन इज डिफरंट. ओके, म्हणजेच बघा तुम्ही हा तुमचा CH3 CH डबल बॉन्ड CH3 ब्यूट 2ENE आणि CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 ब्यूट 1ENE. आता ह्यामध्ये डबल बॉन्ड 1 पोझिशनला आहे, इथं 1 2 पोझिशनला आहे म्हणून 2ENE आणि 1ENE हे नाही म्हटलं तरी पोझिशन आयसोमर्स बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणतो. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ह्याची जर तुम्ही डेफिनेशन जर बघितलंय तर आपण
जॉमेट्रिकल आयसोमेरिझम्सला सगळ्यात महत्वाचं म्हणतो आयसोमेरिझम विच अरायझेस ड्यू टू द आयसोमेरिझम अरायझेस. कसं आहे आयसोमेरिझम अरायझेस ड्यू टू डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट around double bond त्याला आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणतो. म्हणजेच ज्या वेळेला डबल बॉन्ड कॅरेक्टर मध्ये येतं त्यावेळेला जिथं डबल बॉन्ड पोझिशन आहे तिथं जर दोन डिफरंट ग्रुप असतील तरच जॉमेट्रिकल आयसोमेरिझम येईल. म्हणजे आपण ब्यूट 2 बघूया. आता हा डबल बॉन्ड घेतला, हा सी डबल बॉन्ड सी. आता हा जर तुम्ही हे ग्रुप जर एका बाजूला आहे, मिथाइल ग्रुप जर असेल तर सिस म्हणणार. म्हणजे एका बाजूला जर ग्रुप असतील ओके तर सिस म्हणणार, आणि तोच मिथाइल ग्रुप अपोजिट साइडला असेल तर तुम्ही ट्रान्स म्हणणार. म्हणजेच हा सिस ब्यूट 2 येईल, हा ट्रान्स ब्यूट 2 येईल. परंतु ब्यूट 1 ला येणार आहे का जॉमेट्रिकल आयसोमेरिझम येणार आहे का? तर बघा हा तुमचा डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे राजानो. बघा हा डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. इथं 2 हायड्रोजन्स आहेत, ह्या कार्बनला 2 हायड्रोजन्स आहेत. म्हणजेच जर तुम्ही इथं काढायचं जर ठरवलं तर CH3 CH2 हा CH ओके. म्हणजे इथं तुम्हाला इथं एक H आणि इथं C आणि हा H. मग हा H ह्या बाजूला घेतला आणि ह्या बाजूला घेतला सेमच येणार आहे ना कॉन्फिगरेशन. स्ट्रक्चर काय वेगळं येणार आहे का? म्हणजे सिस आणि ट्रान्स सारखं जसं ब्यूट 2 ला काढता येईल तसं काढता येईल का? तर येणार नाही. म्हणजेच लक्षात घ्या आयसोमेरिझम arises due to different spatial arrangement around the double bond is called as a geometrical isomerism. When similar group lies or placed in a same side, the similar group are placed or lies in a same side or a similar side of a double bond. डबल बॉन्डच्या एका साइडला म्हणजेच सिमिलर ग्रुप आर प्लेस्ड और लाइज इन अ सेम साइड और सिमिलर साइड ऑफ द डबल बॉन्ड इज कॉल्ड एज सिस. एंड इफ द सिमिलर ग्रुप्स आर लाइज और प्लेस्ड अपोजिट टू ईच अदर देन इट इज कॉल्ड एज अ ट्रान्स. हे लक्षात ठेवा. म्हणून सिस आयसोमेरिझम अँड ट्रान्स आयसोमेरिझम हे अल्किन्स मध्ये बघायला मिळतात. फक्त प्रोव्हाइडेड काय आहे डबल बॉन्डच्या इथं आपल्याला जे डबल बॉन्डचे 2 कार्बन आहेत त्या कार्बनला 2 डिफरंट ग्रुप्स असले पाहिजेत तरच आपल्याला इझिली यू कॅन हॅव और यू कॅन डिफरन्शिएट बिटवीन सिस अँड ट्रान्स आयसोमेरिझम मध्ये तुम्ही पर्टिक्युलरली ते डिफरन्शिएट करू शकता. हे लक्षात ठेवा. मग आता आपण एक आपण जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स घेऊया आणि त्या एक्झाम्पल्स मधले कोण सिस आणि ट्रान्स देईल कोण देणार नाही हे आपण ठरवूया. त्यामध्ये आपल्याला बघता येईल की किती पद्धतीनं हे करता येईल ते आपल्याला ठरवूया. हे लक्षात घ्या. हे मी काय तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर पण देईन ओके. आणि IUPAC वरून ते आपल्याला पर्टिक्युलरली हे देतात का नाही हे आपण बघूया. चेन आयसोमेरिझम कॅरेक्टर्स मध्ये पोझिशन हे देऊ शकतात का? आता पहिलं येईल पेंट 1ENE. पेंट 1ENE म्हणजेच बघा हा तुमचा CH3 CH2 2 हा 3 हा 4 आणि डबल बॉन्ड CH2 हा 1 2 3 4 5 म्हणजेच पेंट 1ENE येणार. आता बघा ह्या डबल बॉन्ड मध्ये इथं 2 हायड्रोजन आहेत की नाही रे. म्हणजे जर तुम्ही स्ट्रक्चर काढलं तर ह्या 2 डबल बॉन्ड घ्या. इथं हा H आणि ह्या C ला 2 H येणार आणि बाकीची लिंकेज इथं असणारच आहे. मग हे 2 H एकाच बाजूला कसेही टर्न केले ह्याला आहे डिफरंट कारण का हा H आणि हा CH3 CH2 ह्याला आहे ओके. हे तुम्ही करू शकता.
ह्याला तुम्ही वरती खालती घेऊ शकता, परंतु व्हॉट अबाउट धिस कार्बन? म्हणून पेंट 1 डज नॉट शो अ पर्टिक्युलरली जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आता 2-मिथाइल ब्यूट 1 ओके, 2-मिथाइल ब्यूट, ओके, असा लक्षात ठेवा. 2-मिथाइल ब्यूट 1 हा असा बघूया आपण, हा CH3, हा CH, ओके, CH3, हा CH2 येणार, हा C इथं CH3 डबल बॉन्ड CH2, म्हणजे हा 1 2 3 4 2-मिथाइल ब्यूट 1 आता बघा, हाच डबल बॉन्ड कॅरेक्टर घ्यायचा आहे राजानो. काय करायचं आहे? हाच डबल बॉन्ड कॅरेक्टर घ्यायचा आहे. बघा, ह्याला 2 डिफरंट ग्रुप आहेत. एक ह्या कार्बनला कार्बन नंबर 2 वरती हा 1 आणि हा 1 आहे, परंतु इथं दोन्ही हायड्रोजन आहेत. आणि 2 हायड्रोजन म्हटलं की पुन्हा तुम्हाला काय येणार नाही? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजेच सिस अँड ट्रान्स मध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. पुढचं येईल 3,4 डायमिथाइल हेक्स 3 बघा, हा 2,4 डायमिथाइल हेक्स 3 मग आता मी हे काढतो. बघा तुम्ही, 2 हेक्स आहे म्हणल्यावर 1 2 3 4 5 6, ओके, 1 2 3 4, ओके, हा 2 ला आणि इथं 4 ला मिथाइल ग्रुप घेतले आणि हेक्स 1 2 3 म्हणजे इथं तुमचा डबल बॉन्ड आला CH3 CH2 इथं CH, ओके, हा C CH2 CH3 हे असं तुम्हाला कॅरेक्टर आलेलं आहे, हे लक्षात ठेवा. 2,4 डायमिथाइल, अरे 2,4 नाही आहे, सॉरी, हा 2,4 नाही आहे, 3,4 आहे. ओके, हे परत आपल्याला स्ट्रक्चर जरा असं वेगळ्या पद्धतीनं काढलं पाहिजे. इथं येईल 3,4 डायमिथाइल हेक्स 3 येणार, म्हणजेच हा CH3, ओके, हा CH2 इथं C CH3 तिसऱ्यावरती, हा C CH3 चौथा, म्हणजे 1 2 3 4, हा 5 आणि हा 6, म्हणजे हे तुम्हाला 3,4 डायमिथाइल हेक्स 3 येईल. मग आता हा डबल बॉन्ड कॅरेक्टर घ्या राजानो, हा C डबल बॉन्ड C. काय करूया आपण, इथं CH3 CH2 आणि इथं CH3 घेऊया. हा कार्बन नंबर 1 आणि 2 ला इथं पण आपण काय करूया, CH2 CH3 आणि इथं CH3. आता 2 डिफरंट ग्रुप आहेत की नाही, हा इथाइल आहे आणि हा मिथाइल आहे. इथाइल एका साईडला आला आणि मिथाइल एका साईडला आला, म्हणून सिस आलं. आणि जर इथं तुम्ही असं घेतला, ओके, इथं वरती CH3 CH2 आहे, इथं CH3 आहे, आणि इथं वरती CH3 घेतलं आणि इथं CH2 CH3 घेतलं, तर अपोजिट साईडला आहे, म्हणून ट्रान्स आला. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, सिस अँड ट्रान्स करता. सिस अँड ट्रान्स करता हे लक्षात घ्या. मग आता हे एकदा सिस आणि ट्रान्स कसं काढायचं हे लक्षात आलं तुमच्या, म्हणजे जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कसे एक्सपोज करायचे हे जर तुमच्या लक्षात आले, तर फक्त डबल बॉन्ड कॅरेक्टर बघायचं. आणि डबल बॉन्ड कॅरेक्टरला जर दोन्ही ग्रुप, दोन्ही कार्बनला जर डिफरंट ग्रुप अटॅच असतील तरच आणि तरच सिस किंवा ट्रान्स आयसोमेरिझम हे कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आता आयसोमेरिझम झाल्यानंतर आपल्याला नॉमेनक्लेचरचा पार्ट बघायचा आहे. तर तुम्ही जर बघितलं तर कॉमन नेम्स मध्ये मी पहिल्यांदा लिहितो CH2 डबल बॉन्ड CH2, नंतर CH3 CH डबल बॉन्ड CH2, हा CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2, इथं परत CH3 CH डबल बॉन्ड CH CH3, ओके, आपल्याला बघायला मिळाले. आता काय होतं, पहिल्यांदा ह्याचं नाव आहे इथिलीन, ओके, इथिलीन. ह्याचं आहे प्रोपिलीन. मग तसंच 5 कार्बन असेल तर पेंटिलीन,
6 कार्बन असेल तर हेक्झिलीन असं तुम्ही म्हणणार. ओके, 4 कार्बन असेल तर ब्युटिलीन असं येईल. परंतु पुढे जे कॉमन नेम्स द्यायला लागतात ते पर्टिक्युलरली अल्फा आणि बीटा ह्या ग्रीक वर्डनं आपण देतो. आता बघा इथं मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. कार्बन बघा इथं C4, ओके, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 2 1 8 C4H8 आहे. परंतु डबल बॉन्ड बघा इथं 1 आणि इथं 1 2 म्हणजेच हा कार्बन येतो अल्फा, ओके, आणि हा कार्बन येतो पर्टिक्युलरली हा आपल्याला अल्फा आणि बीटा कार्बन बघायला मिळतो. हा अल्फा तर हा बीटा कार्बन बघायला मिळतो आणि म्हणून ह्याचं नाव येतं अल्फा ब्युटिलीन आणि किंवा बीटा ब्युटिलीन हे त्याचं नाव कॉमन नेम्स मध्ये येतं. म्हणजे अल्फा बीटा गॅमानं तुम्हाला कॉमन नेम्स हे द्यावे लागतात, हे लक्षात ठेवा. मग आता IUPAC कॅरेक्टर्स मध्ये आपण काय करतो राजानो, हे तर तुम्हाला आपण ऑलरेडी IUPAC मध्ये बघितलेलं आहे. तर इथं जे अल्फा बीटा जे आहे ते काढून टाकायचं आणि जर तुम्ही बघितलं इथं 2 चा अल्केन आहे, 1 2 2 चा अल्केन, अल्केन म्हणजेच कुठला इथेन आला, म्हणजेच तुम्ही घेणार अल्केन, अल्केन मधला ANE रिप्लेस करायचा, ENE लिहायचं. ओके, दॅट इज द सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन. ओके, gives the lowest possible number to the double bond character. Then ANE from alkane is replaced by ENE. Mention the position of a double bond with the lowest possible number. Then substituent group is also mentioned with their position and it is acts as a prefix म्हणून आपल्याला बघायला मिळतो साइड चेन. मग इथं CH2 डबल बॉन्ड CH2 आहे, 2 कार्बन आहेत, इथेनचा ANE काढा म्हणजेच इथं इथेन येईल. मग आता इथं बघा 1 2 3 म्हणजेच तुमचा प्रोपेन आहे, प्रोपेन मधला ANE काढा, प्रोप लिहायचं आणि पुढे लिहा ENE. नंबर किती आहे 1, प्रोप 1 ENE. इथं बघा आता तुम्ही ब्युटेन मधला ANE काढायचा, इथं ENE लिहा. किती वर आहे 1 पोझिशन वरती, इथं येईल ब्यूट 2 ENE. असे तुम्हाला पर्टिक्युलरली नॉमेनक्लेचर्स हे बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. मग आपण काय काय ह्याचे नॉमेनक्लेचर्स हे आपण बघून घेऊया, जेणेकरून तुम्हाला आपल्याला IUPAC नॉमेनक्लेचर देताना कुठलाही पर्टिक्युलरली अल्किन मधला पार्ट हे येणार नाही असं व्हायला नको, हे आपण बघून घेऊया. ओके, अल्किन मधला हा पार्ट यायला नको, असं व्हायला नको, म्हणून आपण पर्टिक्युलरली जे 1 2 3 स्ट्रक्चराइज्ड कॅरेक्टर्स आपण बघून घेऊया. स्ट्रक्चराइज्ड कॅरेक्टर्स मध्ये हा पहिला CH3, हा CH3, ओके, CH3 मग हा CH डबल बॉन्ड CH, हा CH3 हा पहिला येईल. दुसरा आपण बघूया CH3 CH2, ओके, हा CH2 इथं CH3 येईल आणि परत डबल बॉन्ड CH3 असं दुसरं येईल. तिसरा 1 3 4 प्रकार आपण बघून घेऊया, म्हणजेच आपल्याला लक्षात येईल हाऊ टू सिलेक्ट नंबर ऑर चेन इन अल्किन. हे सुद्धा आपल्याला कॅरेक्टर बघायला मिळायलाच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता हे 3 कॅरेक्टर्स आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला पर्टिक्युलरली ज्या वेळेला तुम्ही हे घेता तर त्यावेळेला नंबरिंग हा इम्पॉर्टंट पार्ट येतो. पहिल्यांदा बघूया आपण, लोएस्ट पॉसिबल नंबर द्यायचा आहे डबल बॉन्डला, म्हणजे 1 2 3 4 5 आणि इकडनं येणार 1 2 3 4 5, बरोबर आहे. 5 चा अल्केन म्हणजे पेंटेन, पेंटेन मधला
ए एनी रिप्लेस करा आणि ई एनी टाका. मी इथं पेंट ई एनी लिहून ठेवलं. किती वर आहेत बघा, 2 वरती 1 आणखीन 4 वरती 1 म्हणून तुम्ही येणार 2,4 डायमिथाइल. ओके, पेंट किती वरती आहे, 2 वरती, पेंट 2ENE हा असा येणार. आता सेकंड कॅरेक्टर्स मध्ये ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला सुद्धा नंबरिंग देताना आपल्याला लोएस्ट पॉसिबल नंबर बघा 1 2 3 4 5 असं घेतलं किंवा 1 2 3 4 5 सेमच आहे किंवा 1 2 3 4 5 असं घेऊ नका, कारण का आपल्याला डबल बॉन्ड कंटेनिंग चेन घ्यायची आहे आणि डबल बॉन्ड कंटेनिंग चेन म्हणजेच ही घ्यायची आणि मग नंबरिंग द्या 1 2 3 4 5. मग परत तुमचं पेंट येणार, परत इथे ENE आपण लिहून घेऊया. तर आता 2 वरती मिथाइल आहे आणि 3 वरती इथाइल आहे, म्हणजेच हा ग्रुप इथाइल ग्रुप आहे. अल्फाबेटिकली इथाइल पहिला येतो म्हणून 3 इथाइल 2 मिथाइल पेंट किती 2 वरती आहे पेंट 2ENE असं तुमचं नाव येईल, हे लक्षात ठेवा. आता ही ज्या वेळेला चेन घेता तर त्यावेळेला बघा इथं 1 2 3 4 5 इकडे 1 2 3 4 5 6 म्हणजे ही अशी चेन सिलेक्ट करायची. ओके, मग आता सिलेक्ट चेन करत असताना 1 2 3 इकडनं सुद्धा 1 2 3 अशा आपल्याला दोन्हीकडनंही पॉसिबल नंबरिंग बघायला मिळेल. मग पॉसिबल नंबरिंग बघा इथं 1 2 3 4 5 6 असं घेतलं तर काय होतं बघा, इथं 2 वरती आणि 3 वरती 2 मिथाइल ग्रुप येतात. ओके, 2 + 3 आणि पर्टिक्युलर 3 वरती सुद्धा तुम्हाला डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे. परंतु जर तुम्ही हिकडनं घेतला 1 2 3 ओके, नंतर हा आला 4 हा आला 5 ओके आणि हा 6, म्हणजेच तुम्ही जर बघितला तर इथं 3 आणि 4 आणि 5 असं येणार आहे. 3 आणि 4 आणि 5, 4 आणि 5 5 आणि 4 9 आणि हे 3, म्हणून तुम्हाला डावीकडून उजवीकडे सिलेक्ट करायचं नाही आणि म्हणून इथनं उजवीकडून डावीकडे सिलेक्ट केलं 1 2 3 4 5 6 हे घेतलं तर तुमचा येणार आहे हेक्स हा आणि ENE इथं लिहून ठेवायचा. आता बघा 2 आणि 3 वर म्हणजे 1 2 3 ह्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळतील मिथाइल ग्रुप, म्हणून तुम्ही लिहिणार 2 3 डाय मिथाइल. आता किती वरती आहे बघा 1 2 3 3 कार्बन वरती आहे म्हणजे हेक्स 3ENE हे तुमचं नाव येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर हे आले पाहिजेत अल्किन्सची, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपण ज्या वेळेला IUPAC नॉमेनक्लेचर बघतो त्यावेळेला तुम्हाला इझिली पर्टिक्युलरली हे कॅरेक्टर्स जातात. ओके, मग आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम रिॲक्शन म्हणजे काय, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम म्हणजे काय, ट्रान्स म्हणजे काय, सिस म्हणजे काय, IUPAC नॉमेनक्लेचर, कॉमन नेम, हे सगळं आपण कॅरेक्टर बघितलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याला ज्या वेळेला अल्किनचं प्रिपरेशन्स मेथड बघायची आहे, अल्किन्सची प्रिपरेशन्स मेथड ज्या वेळेला बघायची आहे त्यावेळेला सगळ्यात आता कारण का आपण काय काय बघितलं, जर तुम्ही बघितलं तर इंट्रोडक्शन बघितलेलं आहे, त्याची डेफिनेशन बघितलेली आहे, आयसोमेरिझम कॅरेक्टर बघितलेला आहे, कॉमन नेम IUPAC नेम हे पण दोन्हीही कॅरेक्टर बघितलेले आहेत, हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये कुठेही आपल्याला हे सगळे कॅरेक्टर्स आपण जे बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये बघितलेले आहेत तेच कॅरेक्टर्स आहेत IUPAC करता किंवा आयसोमेरिझम करता, हे कुठलेही वेगळे नाही आहेत, हे लक्षात ठेवा. मग आता जी प्रिपरेशन्स मेथड ज्या बघणार आहोत त्या प्रिपरेशन्स मेथड्स मध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे जे कॅरेक्टर्स येणार आहेत ते महत्त्वाचे कॅरेक्टर्स हे इम्पॉर्टंट आहेत, एवढं लक्षात ठेवा. ओके, जे कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहेत प्रिपरेशन्स मेथड करता ते आपल्याला
बघायचे आहेत प्रिपरेशन्स पर्टिक्युलरली बघायचं आहे कुणाचं तर अल्किनचं प्रिपरेशन मेथड हे आपण बघायला चालू करायचं आहे. ओके, तर आपल्याला दोन प्रकारचे पहिल्यांदा जर रिॲक्शन्स बघितल्या तर पहिली जी प्रिपरेशन्स मेथड येणार आहे सॉरी ओके, जी पहिली प्रिपरेशन्स आहे ती पर्टिक्युलरली हे आपल्याला माहिती असली पाहिजे. ठीक आहे, पहिली जी प्रिपरेशन्स मेथड आहे ज्याला आपण डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्काइल हॅलाइड ही बघणार आहोत. पहिली आहे डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्काइल हॅलाइड. आता डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणजे काय? ओके, डिहायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्काइल हॅलाइड म्हणजे काय तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन ग्रुप फ्रॉम मॉलिक्यूल और रिमूव्हल किंवा इलिमिनेट म्हणा, इलिमिनेट हे केलं जातं. ओके, त्याला आपण डिहायड्रो हॅलोजिनेशन हे कॅरेक्टर म्हटलं जातं. मग आता ह्या रिॲक्शन्स मध्ये लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुमचा हा पर्टिक्युलरली इथाइल ब्रोमाइड जर घेतला, इथाइल ब्रोमाइड घेतला तर ह्या इथाइल ब्रोमाइड मध्ये अल्कोहोलिक केओएच घेतला आणि ह्या अल्कोहोलिक केओएच ला थोडंसं आपण बॉईल केलं म्हणजेच हिट आउट केलं तर काय होतं लक्षात ठेवा, ज्या वेळेला अल्काइल हॅलाइड इज ट्रीटेड और रिएक्टेड विथ अल्कोहोलिक केओएच और स्लाइटली वॉर्म केलं तर त्यावेळेला काय होतं, हा हायड्रोजन ह्या OH बरोबर जातो, H2O बाहेर पडतं, हा Br K बरोबर बाहेर पडतो, KBr तयार होतो आणि हे दोन ग्रुप इलिमिनेट झाले. कुणापासून? इथाइल ब्रोमाइड पासून इलिमिनेट झाले. ओके, इथाइल ब्रोमाइड पासून इलिमिनेट झाले म्हणजेच रिमूव्ह झाले, मॉलिक्यूल एकाच मॉलिक्यूल मधून इलिमिनेट झाले आणि मग तुम्हाला इथं बॉन्ड जो CH2 डबल बॉन्ड CH2 इथीन तयार होतं. परंतु हे जे आपल्याला रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं तो ऍडजसंट कार्बन म्हणजे फंक्शनल ग्रुप जो आहे Br आयोडीन Cl म्हणजे ह्याच्या ऐवजी तुम्ही जर क्लोरीन घेतलं किंवा ब्रोमीन घेतलं किंवा आयोडीन घेतलं, Br तर आपण घेतलेला आहे. ओके, क्लोरीन किंवा आयोडीन घेतलं तर हे फंक्शनल ग्रुपच्या जो शेजारचा कार्बन आहे ऍडजसंट कार्बन हा महत्वाचा येतो, हे लक्षात ठेवा. आता मग ह्यामध्ये काय होतं तर हा अल्फा आहे, हा बीटा कार्बन आहे, कारण फंक्शनल ग्रुपचा जो कार्बन आहे तो अल्फा येतो म्हणून ब्रोमीन झालाय म्हणून त्याला अल्फा बीटा इलिमिनेशन असं म्हटलं जातं. ओके, अल्फा बीटा, कारण डिहायड्रो हॅलोजिनेशनचं दुसरं नाव आहे अल्फा बीटा इलिमिनेशन. आता नुसता बीटा हायड्रोजन जातो म्हणून ह्याला बीटा इलिमिनेशन सुद्धा म्हटलं जातं. आता तुम्ही ह्याला जर IUPAC प्रमाणे नंबर 1 आणि 2 दिला तर ह्याचं नाव 1,2 इलिमिनेशन रिॲक्शन येतं आणि पुढचं डिहायड्रो हॅलोजिनेशन म्हणून सुद्धा म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा. आता इथं ज्या वेळेला आपण CH3 हा CH इथं मी H घेतो आणि CH2Br म्हणजेच N प्रोपाइल ब्रोमाइड असं जर तुमचं कॅरेक्टर असेल आणि हे KOH ऍक्वियस मध्ये घेतलं. आता हे N प्रोपाइल ब्रोमाइड हे असं लिहिलं जातं बरं का राजानो, हे लक्षात ठेवा CH2Br म्हणजेच हे मी फक्त काय केलं आपल्याला समजण्याकरता केलेलं आहे. आता हे वरचं आहे तसंच ॲरोवरती काय जाणार, हा H आणि Br इलिमिनेट होणार मॉलिक्यूल पासून, बाय प्रॉडक्ट तोच तयार होणार आहे बघा KBr
आणि H2O तयार होणार आहे. हे दोन गेल्यामुळं ह्या CH आणि ह्या CH2 मध्ये डबल बॉन्ड तयार होईल आणि तुम्हाला प्रोपीन तयार होईल. काय तयार होईल? प्रोपीन तयार होईल. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं कुणाच्या बाबतीत? तर इलिमिनेशन रिॲक्शन म्हणजेच ज्याला आपण डिहायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन म्हणतो, त्यालाच आपण इलिमिनेशन रिॲक्शन सुद्धा म्हटलं तरी चालू शकतं. ह्या रिॲक्शनला नाव येतं इलिमिनेशन रिॲक्शन. काय नाव येतं? इलिमिनेशन रिॲक्शन असं नाव येतं. परंतु आता सगळ्यात महत्वाचं बघा की ज्या वेळेला आपल्याला एकापेक्षा जास्त प्रॉडक्ट जर एकाच हॅलाइड्सचे बघायला मिळाले, म्हणजेच जर तुमच्याकडं बघा आता आपल्याला इथला एक हायड्रोजन ऍडजस्टंट कार्बन मधला गेलेला आहे. आता जर तुम्हाला एकापेक्षा जास्त हायड्रोजन ऍडजस्टंट हायड्रोजन आपल्याला जर प्रेझेंट असतील, ओके, म्हणजे बीटा पोझिशनला जर हायड्रोजन प्रेझेंट असतील तर आता बघा हा तुमचा येणार आहे, हा CH3, हा CHBr, इथं CH2 आणि CH3 असं लिहा. किंवा मी असं जरी लिहिलं CH3 CH2 CHBr CH3 असं लिहिलं, काय दोघांचं नाव आहे सेक ब्युटाइल ब्रोमाइड असं नाव येईल. किंवा 2 ब्रोमो ब्युटेन असं तुम्हाला IUPAC नाव येईल. आता ह्या दोघांच्या पैकी बरं का कुठलंही घ्या, बरं का कुठलंही घेतलं तरी सुद्धा कसं रिॲक्शन्स मध्ये येणार आहे लक्षात ठेवा. प्लस KOH अल्कोहोलिक आणि प्लस KOH अल्कोहोलिक हे दोन्हीही रिॲक्शन डिफरंट नाही आहेत. फक्त मी तुम्हाला काय सांगितलं, पोझिशन चेंज केली. उजवीकडून दुसरा नंबर आणि डावीकडून दुसरा नंबर जरी घेतला तरी प्रॉडक्ट सेमच येणार आहे. आता बघा तुमचा हा फंक्शनल ग्रुपचा हा अल्फा कार्यक्रम आहे, म्हणजे अल्फा कार्बन आहे, म्हणजे हा बीटा झाला, हा बीटा झाला, ओके. आणि इथं सुद्धा तुम्हाला हा अल्फा झाला तर हा बीटा आणि हा बीटा झाला. म्हणजेच तुम्हाला इथं दोन ऑप्शन्स आहेत हायड्रोजन रिमूव्ह करायचं, आयदर हा और आयदर हा. म्हणजेच बघू आपण काय होतं. तर इथं बघा पहिल्यांदा ह्या इथं घेऊया बरं का. आता समजा हा हायड्रोजन इथला काढला तर काय तयार होणार आहे? CH2 डबल बॉन्ड CH आणि इथं CH2 CH3 आणि नंबरिंग दिलं 1 2 3 4 म्हणजेच ब्यूट 1ENE होणार आहे. आणि जर समजा हा बीटा हायड्रोजन काढला तर तुम्हाला काय येईल बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 ब्यूट 2ENE येणार आहे. तसंच इथं सुद्धा बघा बघा आणि इथं सगळीकडे नॉर्मल H2O हा बाहेर पडणार आहे, हे लक्षात ठेवा. H2O प्लस KBr तयार होणार आहे, हे काय जाणार नाही असं नाही आहे. आता इथं सुद्धा बघा हा जर काढला तर तुम्हाला काय मिळणार बघा, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 म्हणजे हा सुद्धा ब्यूट 1ENE येणार. आणि इथं CH3 CH म्हणजेच हा तुम्हाला ब्यूट 2ENE असा येईल, एवढं लक्षात घ्या, ओके. परंतु इथं जर बघितला इथं परत तुम्हाला H2O आणि प्लस KBr येणारच आहे. मग तुम्ही पहिल्यांदा जे मी मगाशी सांगितलं, पहिलं हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर काय डिफरन्स आहे का? तर सेम आहे, फक्त आपण काय केलं, डबल बॉन्ड हा आपल्याला इकडे बघायला मिळाला. मग तुम्ही उलट्या दिशेने फिरवून जर गेलं तर हे स्ट्रक्चर येऊ शकते की नाही, म्हणजे ब्यूट 1ENE म्हणजे तुम्ही असं लिहिला काय आणि असं लिहिलं काय, तुम्हाला दोन प्रॉडक्ट तयार होणार, ब्यूट 1ENE आणि ब्यूट 2ENE. आणि जो ब्यूट 2ENE आहे हा मेजर प्रॉडक्ट येतो. काय येतो? मेजर प्रॉडक्ट येतो. तर हा मेजर प्रॉडक्ट येण्याचं कारण म्हणजेच ज्याला आपण सेट झेप रूल म्हणतो. तो सेट झेप रूल काय आहे हे सांगतो.
if there are two or more option, if there are two or more option to eliminate a beta hydrogen, to eliminate a beta hydrogen, then preferentially that beta hydrogen is eliminated from that carbon atom which carries less number of hydrogen. म्हणजेच पुन्हा सांगतो, if there are two or more beta hydrogen atom, or there are two or more beta hydrogen atom, okay, there are two or more choice or option, there are two or more options of a beta hydrogen to eliminate, okay, hydrogen atom eliminate, preferentially that beta hydrogen from carbon is eliminated which carries less number. म्हणून हा केला किंवा हा केला तर लक्षात ठेवा, हे दोन्ही ह्या मधल्या पैकी काढला तर तुम्हाला ब्यूट 2Ne येतं. ते सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. मग मी तुम्हाला रूल लिहून देतो. देर आर, सेट झेप रूल म्हणा, सेट झेप रूल, सेट झेप रूल काय सांगतो, देर आर टू or more option of there are two or more option of elimination of beta hydrogen, then preferentially that beta hydrogen is eliminated which then preferentially that beta hydrogen is eliminated which, okay, that beta hydrogen eliminated which, or that beta hydrogen is eliminated from that carbon which carries less number of hydrogen, हे लक्षात ठेवा. काय सांगितलंय तुम्हाला, रूल काय सांगितलाय, if there are two or more option, there are two or more option, okay, there are two or more option, okay, of elimination of a beta hydrogen, then preferentially that beta hydrogen is eliminated from that carbon which carries less number, हे less आहे बरं का, less number of hydrogen, that is called as a सेट झेप रूल असं म्हटलं जातं. किंवा पर्टिक्युलरली दुसऱ्या पद्धतीनं बघितलं जातं तर सेट झेप रूल कसा सांगितला जातो, इन डिहायड्रोहॅलोजिनेशन रिएक्शन और इन डिहायड्रोहॅलोजिनेशन द प्रेफरन्शियल प्रोडक्ट और द प्रिफर प्रोडक्ट इज द अल्कीन विच हॅज द ग्रेटर नंबर ऑफ अल्काइल ग्रुप. म्हणजेच पुढचा जो आपण सेट झेप रूलचं दुसरं स्टेटमेंट कसं मांडायचं, इन डिहायड्रोहॅलोजिनेशन प्रिफर्ड प्रॉडक्ट, ओके, म्हणजेच बघा हा पुढचा रूल तोच लिहायचा आहे, इन डिहायड्रोहॅलोजिनेशन प्रिफर्ड प्रॉडक्ट हा सगळ्यात महत्वाचा लक्षात ठेवा. हा प्रिफर्ड प्रॉडक्ट इज दॅट अल्कीन. आता कुठला अल्कीन आहे तर लक्षात ठेवा, दॅट अल्कीन विच हॅज द ग्रेटर नंबर ऑफ,
ऑफ अल्काईल ग्रुप हा यायला पाहिजे. म्हणजेच बघा ह्या दोन्ही अल्किन मध्ये बघितलं तर इथं तुम्हाला डबल बॉन्डला दोन्हीही अल्काईल ग्रुप ग्रेटर बघायला मिळतात. इथं हा लोअर ग्रुप येतो, हा लोअर ग्रुप येतो, म्हणून प्रेफरन्शियल प्रॉडक्ट कुठला येतो, ब्यूट 2EN येतो. म्हणून इन डिहायड्रोहॅलोजिनेशन preferred product is that alkene which has a greater number of alkyl group, greater number of alkyl group. ओके, आता कुठं आहे ग्रेटर नंबर ऑफ अल्काईल ग्रुप, अटॅच्ड टू डबल बॉन्ड, अटॅच्ड टू डबल बॉन्ड ऑफ अल्कीन, डबल बॉन्ड ऑफ अल्कीन. म्हणजेच मी दोन्हीही परत स्टेटमेंट सांगतो. देर आर, तुम्हाला कुठले स्टेटमेंट पाहिजे ते बघून घ्या. देर आर 2 or more options of elimination of beta hydrogen, then preferentially that beta hydrogen is eliminated from that carbon which carries less number of hydrogen. किंवा in dehydrohalogenation preferred product is that alkene which has greater number of alkyl group attached to double bond. डबल बॉन्डला ग्रेटर अल्काईल ग्रुप पाहिजे. इथं एक अल्काईल ग्रुप मोठा आहे परंतु दुसरा लेस आहे. इथं दोन्हीही अल्काईल ग्रुप ग्रेटर आहेत ब्यूट 1EN पेक्षा ब्यूट 2EN ला. आणि म्हणून हे पर्टिक्युलरली डिहायड्रोहॅलोजिनेशन मध्ये हा सेटझेप रूल हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो. हा सेटझेप रूल डिहायड्रोहॅलोजिनेशन मध्ये पण नाही तर डिहायड्रेशन मध्ये सुद्धा, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल ही ज्या वेळेला आपण मेथड बघू, प्रिपरेशन्स मेथड बघू, तिथं सुद्धा हा महत्वाचा कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून परत एकदा सांगतो, डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजेच इथं अल्फा बीटा इलिमिनेशन किंवा नुसतं बीटा इलिमिनेशन किंवा त्यालाच इलिमिनेशन रिॲक्शन असं तुम्ही म्हणणार, हे लक्षात ठेवा. यामध्ये बीटा कार्बन म्हणजे बीटा हायड्रोजन हा इलिमिनेट होतो, हे लक्षात ठेवा. परंतु इथाइल ब्रोमाइड, प्रोपाइल ब्रोमाइड किंवा इथाइल क्लोराइड, प्रोपाइल क्लोराइड ह्या इथं प्रॉब्लेम येत नाही. परंतु ज्या वेळेला सेकंडरी ब्युटाइल कॅरेक्टर असेल, ओके, किंवा सेकंडरी ब्युटाइल क्लोराइड ब्रोमाइड जर कॅरेक्टर असेल तर तिथं आपल्याला 2 ऑप्शन्स मिळतात, 2 बीटा हायड्रोजन इलिमिनेट करण्याचे ऑप्शन्स मिळतात आणि त्यामुळं 2 प्रॉडक्ट तयार होतात. ओके, आणि ते ब्यूट 1EN आणि ब्यूट 2EN असे आपण सेकंडरी ब्युटाइल ब्रोमाइडच्या दृष्टिकोनातून आपण बघितलेले आहेत. मग त्यामध्ये ज्यामध्ये जो बीटा हायड्रोजन इलिमिनेट केला जातो, जो अशा कार्बनला अटॅच आहे ज्याच्यामध्ये लेस नंबर ऑफ हायड्रोजन आहेत, दॅट बीटा हायड्रोजन इज इलिमिनेटेड फ्रॉम दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आणि म्हणून आपल्याला ब्यूट 2EN हा प्रॉडक्ट बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. ह्याच रिॲक्शनला डिहायड्रोहॅलोजिनेशन किंवा बीटा इलिमिनेशन किंवा अल्फा बीटा इलिमिनेशन किंवा 1,2 इलिमिनेशन म्हटलं जातं. आता दुसरा जो आपण पार्ट बघितला की सेटझेप रूल 2 प्रकारांना आपल्याला बघता येतो. पहिला मी सांगितलेला आहे, देअर आर 2 or more options of elimination of a beta hydrogen, then preferentially that beta hydrogen is eliminated from that carbon which carries less number of hydrogen. किंवा in a dehydrohalogenation preferred product is that alkene which has a greater number of alkyl group attached to double bond, attached to double bond म्हणजे both sides of the double bond ला greater alkyl group हा अटॅच असला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. ओके, तर हे डिहायड्रोहॅलोजिनेशन हे अल्किनची पहिली प्रिपरेशन्स मेथड आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजेच ज्या वेळेला क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्याला जे आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो तर ते आहे. आणि म्हणून पुढच्या वर्षी 12वीला हीच रिॲक्शन आपल्याला रिॲक्शन ऑफ हॅलोजन कंपाऊंड म्हणून बघायला मिळणार आहे, इलिमिनेशन रिॲक्शन डिहायड्रोहॅलोजिनेशन. आणि म्हणून ही रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे, कारण का
इलिमिनेशन कॅरेक्टर आहे आणि ते इलिमिनेशन कॅरेक्टर तुम्हाला 12वीला सुद्धा बघायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून हे बीटा इलिमिनेशन रिॲक्शन विसरू नका, डिहायड्रोहॅलोजनेशन विसरू नका, हे लक्षात ठेवा. ओके, हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, कारण का हा 12वीला तसंच येणार आहे. त्यावेळेला तिथं सेट-झेट रूल पण आपल्याला मेन्शन करावा लागणार आहे. आणि त्यामुळं इथं शिकलेलं 11वीला शिकलेलं हे विसरायचं नाही, कारण हा इलिमिनेशन म्हणजेच डिहायड्रोहॅलोजनेशन किंवा सेट-झेट रूल बऱ्याच ठिकाणी आपल्याला अप्लाय करायला लागणार आहे. हा सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर येतं, एवढं लक्षात ठेवा बाळांनो. ओके, म्हणजेच 11वी नुसतं शिकायचं म्हणून शिकू नका, हा सगळ्यात इम्पॉर्टंट मेसेज तुम्हाला मी आज देतो. कारण काही रिॲक्शन्स अल्केनच्या असू देत, अल्किनच्या असू देत, त्या रिॲक्शन सगळ्या आपल्याला पुढं बघायला मिळणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच 12वीला सुद्धा ह्याचे कॅरेक्टर्स आपल्याला बघायचे आहेत, म्हणजे हेच 12वीला पुन्हा रिपीट आहेत, एवढं लक्षात घ्या. ओके, थँक्यू व्हेरी मच.